महाराज. कानोपात्रांना गर्व होता कशाचा, की माझ्या इतकं सुंदर कोणीच नाही. मी जितकी कोवळी आहे, माझी त्वचा जेवढी सतेज आहे, कोमल आहे, तितकं या जगामध्ये कोणीच नाही. पण तो गर्व फक्त एकाच ठिकाणी दूर होतो, तो म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या चरणापर्यंत गेल्यानंतर. गेल्या दर्शनाकरता आणि गेल्यानंतर न रूपाकडे नाही पाहिलं महाराज, त्यांच्या चेहऱ्याकडे नाही पाहिलं, त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि फक्त हाताने स्पर्श केला महाराज. त्यांच्या बोटाचा स्पर्श झाला कानोपात्राच्या पांडुरंगाच्या चरणाला. परिणाम काय झाला, पांडुरंगाच्या चरणाला खड्डा पडला महाराज. त्यावेळेस कळून चुकलं की अरे मी सुंदर नाही, तर मला निर्माण करणारा, या जगाचा चालक मालक करता करविता माझा पांडुरंग परमात्मा तो सुकुमार आहे, सुंदर आहे, ज्याने सुंदर अशा तुळशीच्या माळा परिधान केलेला आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तो राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे महाराज, ज्याने तुळशी माळा त्या ठिकाणी परिधान केलेले आहेत. कधीतरी त्या विठ्ठलाचं रूप या डोळ्यांनी पहा. हाताने काय करा, हाताने फक्त मोबाईल पाहू नका. काही वेळ त्या ठिकाणी भजनासाठी द्या. काही कीर्तनामध्ये बसल्यानंतर ना महाराज तरी देखील मोबाईलच पाहत असतात महाराज. काय असतं हो एवढं मोबाईल मध्ये. आळंदीमध्ये माझ्या कन्येचं नाव कैवल्य भागवत भाग्यवंत आहे. तुम्ही युट्यूबला नक्की सर्च करा. 5-6 वर्षाची माझी मुलगी आहे महाराज. मला वाईट वाटतंय, तिथं पुढं घरी तिला तिथं त्या ठिकाणी झोपवलंय. काल थोडं शाळेमध्ये रुग्णालयाच्या तर्फे धनुर्वाताचं इंजेक्शन दिलं, त्रास झाला लेकराला. पण एक आई मला या ठिकाणी सांगायची, पण मी पण कोणाच तरी आई आहे माऊली. रात्रभर मी झोपले नाही, म्हणजे माझं मी पण नाही या ठिकाणी सांगत, आई काय आहे सांगते. आज तिची इच्छा होती की आई तू प्रवचन कर, मी तुझ्या प्रवचनामध्ये नाही का गायन करते म्हटलं. म्हणजे माझं चुकलं, काल इंजेक्शन नव्हतं घ्यायला पाहिजे. पण तिला रडत पाहत असताना रात्रभर माझ्या जीवाची काय अवस्था झाली फक्त मलाच माहिती. असं वाटलं की आता त्यांनी निम्म्या रस्त्यातून सुद्धा माघारी जावं काय असं वाटलं. पण दादांना शब्द दिला होता, म्हणजे आजपर्यंत जसं कीर्तन करते तसं कोणाचा शब्द मोडला नाही बरं का मावशी, की असे अनेक चढ उतार आले. पण कितीही आम्ही नवरा बायकोंनी स्ट्रगल केलं, पण कुणाला दिलेला शब्द कधी हे नाही केला, म्हणजे आमच्या वैयक्तिक कारण असो किंवा कोणत्याही गोष्टीमुळे असो. पण आज वाईट वाटतंय, तिला ताप वगैरे आलाय, पण अशा परिस्थितीमध्ये देखील प्रवचन करायची ही संधी. परंतु ती खूप गोड गायन करते माऊली. तर तिचा आळंदीमध्ये प्रोग्राम होता महाराज. आदरणीय सुकतजी मुंडे साहेब, तुम्ही नाव ऐकून असाल महाराज, पक्वा क्षेत्रातील दर्जेदार व्यक्तिमत्व. तर त्यांच्या हस्ते तिला छोटासा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं महाराज. तर छोटे मोठे कलाकारांचे त्या ठिकाणी गायन वादनाचे उपक्रम सादरीकरण झालं महाराज. बरं, सादरीकरण झाल्यानंतर ना तुम्ही प्रत्यक्षामध्ये त्या कलाकारांना पाहताय. अजून दिग्गज कलाकार होते, मग त्यांचं संगीताचं काही जे काही सेवा असेल तुम्ही प्रत्यक्ष पहा ना. प्रत्यक्षात पाहण्यासाठी तुम्ही आलेला आहात. तुम्ही जर आता युट्यूबला जरी सर्च केलं तर अनेक गायन वादन कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतीलच ना. पण तुम्ही वेळात वेळ काढून इथं धर्ममंडपात आलाय, मग जे प्रत्यक्षात आहे त्याचा तुम्ही आनंद घेत नाही. तिथं प्रत्यक्षात पाहणारे कमी होते
पण मोबाईलवर रेकॉर्डिंग करणारे जास्त होते महाराज. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल होता. मीच म्हटलं जरा खाली बसा, आम्हाला पण पाहू द्या म्हटलं. पुढं सांगायचं तात्पर्य काय की आपण घरी गेल्यानंतर त्याचा आनंद घेणार. कोण कसं गात होतं, अरे पण डोळे तुम्ही घ्या रे सुख, कानांनी भक्ती श्रवण करा महाराज. इथं धर्ममंडपात बसल्यानंतर नको त्या गोष्टी करण्याकरता कमीत कमी एक अर्धा तास तरी देवाचं चिंतन घडावं ना महाराज. कारण इथूनच मायबाप उद्धार झालेला आहे. या नरदेहाने ठरवलं ना की मला देव व्हायचंय, तर ह्या नरदेहाने देव सुद्धा होता येतं. तुम्हाला कसं काय ताई? नरदेहाने दान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम गती प्राप्त होण्याची ताकद या नरदेहामध्ये आहे. देव होईना म्हणती ते देवाची होती. मनात काही सांगणार नाही माऊली, फक्त जिद्द ठेवा मनामध्ये. ह्या मोबाईलने वाटोळ केलंय महाराज. तुम्ही म्हणाल काय ताई आज युग कशाचं आहे? मोबाईलचंच युग आहे आणि तुम्ही म्हणता वाटोळ केलं. अरे नाण्याच्या दोन बाजू असतात ना, एक चांगली आणि एक वाईट बाजू असते. घेतलं तर सगळं चांगलं आहे ना, नाहीतर सगळं वाईटच आहे. पण आपण ह्या टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये आपलं हित करून घेण्यापेक्षा आपलं अहित जास्त करून घेतोय. काय म्हणणं आहे तुमचं? ज्याला चष्मे नव्हते त्याला सगळे चष्मे लागले. कशामुळं? मोबाईलमुळं ना महाराज. बारकाईने जवळून कोणती गोष्ट पाहतो नाही, ज्यांना पूर्वी होते त्यांचं नाही सांगत बरं का, ते तुम्हाला तुमच्या वयोमानानुसार लागले महाराज. पण 5-6 वर्षाच्या लेकराला चष्मा सूट होतं का महाराज? हे फक्त तरुण पिढीला तुम्ही दोष देऊ नका माऊली. याला जिम्मेदार जर कोणी असेल तर आपण पालक लोक आहोत. आपण कधीच जागा नाही महाराज. कोणती गोष्ट झाली की द्या हातामध्ये मोबाईल. बाळ रडायला लागलं की द्या हातामध्ये मोबाईल. अभ्यास करत नाही, तू अभ्यास कर मी तुला मोबाईल देते. तू जेवण कर मी तुला मोबाईल देते. म्हणजे तो नामजपच आहे ना तुमच्या तोंडामध्ये. बरोबर आहे की नाही? बरं बघा ना मोबाईलला, नाही कोण म्हणतं. उत्कृष्ट काकडा आहे महाराज. सकाळी लावा, संध्याकाळी हरिपाठ लावा. तुम्हाला ह्या 8 दिवसापूर्वीचं फॅड माहिती आहे का? AI ऍप गुगल वरती डाउनलोड करून घ्या. तिथं जावा, त्या लिंकला क्लिक करा. ताई जरा तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल, कारण माझे जर तुम्ही फोटो पाहिले फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला, युट्यूबला पहा, म्हणजे हे सांगते म्हणजे अगोदर स्वतः आचरण केलं तर सांगण्याचा अधिकार आहे ना माऊली. म्हणजे काही जण मला नावं पण ठेवतात दादा की काय ताई ह्या युगामध्ये तुम्ही असं नाही. म्हणलं असंच बरं आहे. मला माहिती हे परत जास्त दिवस नाही टिकणार आहे ना. AI ऍप आहे, तो गुगलला जाऊन काहीतरी सर्च करा, ती लिंक करा आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर आपण कोणत्या पण पोझिशन मध्ये असू देत महाराज, पण त्याला त्या ठिकाणी कोण ऍड होईल म्हणजे आपल्या सोबत. नंतर तो जर फोटो पाहिला तर इतका रिअल वाटतो की असं वाटतं समक्षच ती व्यक्ती आहे की काय. पण तुम्हाला खरं सांगू का, बदल होतायत, होऊ देत ना महाराज. शोध लागतायत, चांगली गोष्ट आहे. पण कोणत्या गोष्टीला जास्त फॉलो करायचं, त्याच्या मागे आपण किती धावायचं, किती वेळ द्यायचा, हे आपल्या हातामध्ये आहे. आपली अधोगती आहे माऊली. ह्यावरून एक गोष्ट घडली, मी एका स्टेटसला पाहिली आणि ती सत्य परिस्थिती आहे माऊली. एक मुलगा मॉलच्या दुकानामध्ये उभा राहिला होता. मॉलमध्ये उभा राहिला होता आणि त्याने सहज फोटो काढला होता. त्याचा वैयक्तिक एकट्याचाच फोटो होता माऊली. आणि नंतर ना त्याने काहीतरी टाईप केलं, काही गर्लफ्रेंड वगैरे असं काहीतरी टाईप केलं वाटतं. म्हणजे जे पाहिजे ते नाही का, आपण जर सर्च केलं तर ते ऍड होतं ना वाटतं. असं काय, म्हणजे मला एवढं काय माहिती नाही, पण जेवढं माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. तर त्याने त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर ना परिणाम काय झाला, दुसऱ्या सेकंदाला त्याच्याबरोबर कोणीच नव्हतं, पण एखादी मैत्रीण हुबेहूब कशी जवळ उभा राहावी ना, तशी त्याच्या शेजारी मुलगी उभा राहिली महाराज, ती पण हातात हात देऊन. आता तुम्ही म्हणाल ताई आमचा विषय तुम्ही कुठं नेताय भरकटवणार नाही, भरकटवणार नाही, मी मुद्द्यावरच येणार आहे. पण ही सांगणं काळाची गरज आहे. कारण आज YouTube चॅनलच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम, ही सेवा आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रभर नेत आहोत. तर फक्त इथल्यांपर्यंत ही सेवा मर्यादित नाही. हे ऐकल्यानंतर कुणाच तरी आयुष्य त्या ठिकाणी थोडं का होईना परिवर्तित होईल अशी आशा बाळगते आम्ही.
आमचे पवन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, गोड गायन करतात महाराज. पण त्यांचं मोठेपण की ह्या सेवेला ते उपस्थित राहून आपल्या बरोबर एवढी सुंदर अशी शूटिंगची सेवा करतायत महाराज. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांचा आवाज नाही आला मला. वा. आमचे आदरणीय पुरुषोत्तम दादा पांचाळ, आळंदीमध्ये खूप मोठं नाव आहे दादांचं. ते तबला विशारद, पकवाज विशारद किती आहेत याच्याकडे नका पाहू, त्यांच्याकडे माणूस किती आहे हे पहा. कारण आम्ही स्वतः अनुभवतोय कलाकार किती मोठा आहे. आपण क्षेत्रामध्ये कोणतंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये किती मोठे आहोत ह्याला महत्व नाही. कलाकार आलं की तिथं अभिमान आलाच. आपण एखाद्या क्षेत्रात मोठं झालो त्या ठिकाणी मीपणा आलाच. पण नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. महाराज आमच्या दादांसमवेत आम्ही जर असेल, ते आमच्या बरोबर असतील, तर आम्हाला आमच्या रक्ताच्या नातेसंबंधांची सुद्धा आठवण होत नाही महाराज. इतकं प्रेम आमच्या महाराजांचे परम मित्र आहेत बरं का ते. आमच्या पुरुषोत्तम दादांसाठी देखील एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. आता या ठिकाणी कीर्तनाची सेवा असते ना दादा, तर तुम्ही त्यांचा पकवाज ऐकावा. आणि तुम्ही म्हणाल ताई कीर्तन थोडं कमी सांगा, पकवाज ऐकू द्या. इतकं छान गोड वादन करतात बरं का. आणि माझ्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे माझे पती संगीत विशारद, हरिभक्तीपरायण भागवत महाराज भाग्यवंत, तसे आता सिंतवादक आहेत, म्हणजे साथ देत आहेत. आता पहिल्या कथा वगैरे त्यांना त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. असे ऑलराऊंडर मला मिळालेले आहे. तुम्ही कोणतंही वाद्य वाजवायला बसवा ते वाजवणारच. म्हणजे ही स्वाभिमानाची गोष्ट अशी आहे की डॉक्टरच बायको भेटेल असं काही नाही ना. शिक्षकाला बरोबर आहे की नाही. तसं भगवंताने आमची गाठ अशी बांधली की महाराज देखील आमचे सुंदर असे वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यापासून असं अलौकिक कार्य ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये राहून शिक्षण घेतलं. आणि त्याच्यामध्ये मला देखील पहिल्यापासून आवड असल्यामुळं आमच्या दोघांचं नातं भगवान पांडुरंग परमात्म्याने घट्ट केलं. अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडावी, प्रसार प्रचार घडावा. आमच्या बरोबर माझ्या मुलीचं देखील कल्याण याच्यातच आहे, हरिनामातच आहे असं आम्हाला वाटतं. तसं प्रत्येक पालकाला वाटावं एवढीच या ठिकाणी सदिच्छा बाळगते. आपला विषय मोबाईलचा चालला होता. मला सांगायचं काय, जो कोणी तो दादा असेल मॉलमध्ये फोटो काढणारा, त्याच्या समवेत ती मुलगी आली. पण अशा ठिकाणी जर एखाद्या मुलाचं लग्न जमलेलं असेल तर पहिली गोष्ट तर आता लग्नच जमत नाहीत मुलांची. कारण तुम्हाला मुलंच पाहिजेत ना, मुली नको आहेत ना. स्त्रीभ्रूण हत्या त्या ठिकाणी कुठेतरी थांबली पाहिजे माऊली. तुम्हाला वंशाचाच दिवा पाहिजे, तर आम्ही काय करणार ना महाराज. आज मुलींची संख्या कमी झालेली आहे, याला कारण आपणच आहोत. जैसी करणी वैसी भरणी महाराज. आज मुली कोणत्या क्षेत्रात कमी येतो सांगा ना. आज डॉक्टर कोण आहे? महिला भगिनी बोला. डॉक्टर मुलगीच आहे, वकील मुलगीच आहे, भारताचे राष्ट्रपती होऊन गेल्या मुलगीच होते ना महाराज. आज एक कीर्तनकार प्रवचनकार मुलगीच आहे. एवढंच नव्हे, कीर्तनामध्ये पकवाद वादक सुद्धा मुलीच आहेत. अवघड आहे बरं का पुरुषोत्तम दादा. स्पर्धा आहे महाराज. अरे तुम्ही नवरात्र आले की तुम्ही जाग होता महाराज, खळबळून असं उठता जसं काय आता